अजम्बुदं समासये किञ्चित् एकबिन्दो परे उपपदेयो सुखिनो वा केमिनो हुन्तु सर्वे सदा भवन्तु सुखिनः इति पानभूताद्वितसावधावरावन् अनवशेषं दीपाव एमहन्ताव मच्चिमारसस्मगानुपधूलं देखाव एव अतीता एतदूरे वसन्ति अविदूरे भूतावा संभविष्यव सर्वे सत्ता भवन्तु सुखिनः कञ्चिन्न कञ्चित् चारुसना पटिकशय्या नायमय्य स दुःखमे जय भीम नमो बुद्ध आहे मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज मी आलेलो आहे दादर चैत्यभूमी या ठिकाणी। आज या ठिकाणी बुद्ध पौर्णिमेचं आयोजन, भव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे। ॲक्च्युली बुद्ध पौर्णिमा उद्या आहे 1 मे 2026 रोजी, पण आज 30 एप्रिल 2026 पासून संध्याकाळी 8 वाजल्यापासून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी 1 लाख दिवे हे समुद्रामध्ये सोडण्यात येणार आहेत। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। सदा सोत्रि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वधर्मानुभावेन सदा सोत्रि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवतां सर्वसङ्घानुभावेन सोत्रि भवन्तु ते साधु साधु भगवान गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
त्यागमूर्ती माता रमाई तथागतांनी निर्माण केलेला पूजनीय संघ, त्रिरत्नाला त्रिवार अभिवादन. उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांना मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो. आज आपण सर्व श्रद्धा संपन्न उपासक बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी जमलात. आपण खूप पुण्यवान लोक आहात की पिताच्या रूपामध्ये आपल्याला बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्राप्त झाले आणि गुरुच्या रूपामध्ये भगवान गौतम बुद्ध. प्रत्येक उपासक आणि उपासिकांसाठी वर्षातून 2 दिवस अतिशय महत्वाचे, एक 14 एप्रिल आणि दुसरा वैशाख पौर्णिमा अर्थात बुद्ध पौर्णिमा. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या पवित्र ठिकाणी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली आणि जगातले सर्वश्रेष्ठ गुरु भगवान गौतम बुद्ध बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याने आपल्याला प्राप्त झाले. ज्याप्रमाणे आपण खूप श्रद्धेने 14 एप्रिल साजरी करतो, त्याचप्रमाणे वैशाख पौर्णिमा सुद्धा साजरी करीत असतो. वैशाख पौर्णिमा ही बौद्ध धर्मामध्ये 12 पौर्णिमामध्ये सर्वात महत्वाची पौर्णिमा म्हटली जाते. कारण या पौर्णिमेला त्रिविध पौर्णिमा म्हटल्या जाते. या दिवशी भगवान बुद्धांच्या आयुष्यामध्ये घडलेल्या अतिशय महत्वाच्या 3 गोष्टी. सिद्धार्थ गौतम यांचा लिंबुनी वनामध्ये नेपाळ या ठिकाणी जन्म झाला. त्यांचा जन्मदिवस. सिद्धार्थ गौतमाने वयाच्या 29व्या वर्षी गृहत्याग केला. जगाला दुःखातून मुक्त करण्यासाठी धम्म प्राप्तीसाठी 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि गयेला बोधी वृक्षाखाली त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. तर ज्ञान प्राप्तीचा दिवस अर्थात बुद्ध पौर्णिमा. आणि भगवान बुद्धांनी 80व्या वर्षी कुशीनारा इथे शाल वृक्षाच्या सानिध्यामध्ये आपला शेवटचा श्वास सोडला, महानिर्वाण प्राप्त केलं. तो मृत्यू दिवस अर्थात बुद्ध पौर्णिमा. ही पौर्णिमा अतिशय श्रद्धेने देश विदेशामध्ये साजरी केली जाते. श्रीलंका, थायलंड, ब्रह्मदेश या जगामध्ये जेवढी बौद्ध राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांमध्ये बुद्ध जयंती अतिशय सुंदर पद्धतीने साजरी केली जाते. भगवान बुद्धांच्या हत्तीवरती ठेवल्या जातात. पवित्र भिक्खू संघ एका लाईनीमध्ये चालत असतो. त्यांच्या मुखातून बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि अशी पवित्र वाणी त्यांच्या वाणीतून प्रगट होते. या देशामध्ये जर बघितलं तर वैशाख पौर्णिमेच्या संदर्भामध्ये एवढा उत्साह आपल्याला दिसत नाही. आपण आपली वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा आपल्या विहारापुरतीच साजरी करीत असतो. पण संपूर्ण बौद्ध समाज एका ठिकाणी जमला पाहिजे आणि अतिशय प्रसन्नतेने त्यांनी ही बुद्ध जयंती साजरी केली पाहिजे असा एक शुभ हेतू भिक्खू संघाच्या मनामध्ये उत्पन्न झाला. वेल विशुद्धानंद बोधी फाउंडेशन
बुद्ध जयंती वैशाख दीपोत्सव समिती मुंबई यांच्या मनामध्ये हा शुभ संकल्प निर्माण झाला की आपण यावेळीची जी वैशाख पौर्णिमा आहे, या वैशाख पौर्णिमेला पवित्र चैत्यभूमी या ठिकाणी समुद्राच्या लाटामध्ये दिवे सोडून आपण दीपोत्सव साजरे केला पाहिजे. दिव्यांना बौद्ध धर्मामध्ये खूप शुभ मानलं जातं. ज्याप्रमाणे भगवान बुद्धांनी वयाच्या 35व्या वर्षी बोधिवृक्षाच्या सानिध्यामध्ये बसून दुःखातून मुक्त झाले, ज्ञानप्राप्ती झाली, संसाराचा अंधार दूर झाला, चार सत्याचा प्रकाश निर्माण झाला. भगवान बुद्धांना दुःखाचं कारण निवारण करण्याचा मार्ग आर्य अष्टांग मार्ग सापडला. तोच शील समाधी प्रज्ञेचा मार्ग त्यांनी 45 वर्ष लोकांपर्यंत पोहोचवला. आपल्या अज्ञानातून प्रकाशाकडे नेणारा हा भगवान गौतम बुद्धाचा धम्म याला प्रज्ञेचं प्रतीक मानलं जातं आणि दिवा सुद्धा प्रज्ञेचं प्रतीक मानलं जातो. हे समुद्राच्या लाटामध्ये सोडणार आहोत तर ते प्रज्ञेचं प्रतीक आहे की जसा प्रकाश अंधाराला दूर करतो त्याचप्रमाणे भगवान गौतम बुद्धांनी बोधिवृक्षाच्या सानिध्यामध्ये या संसाराचं अज्ञान नष्ट केलं. चार सत्याच्या प्रकाशाने कशा प्रकारे आम्ही जे दिवे सोडत आहोत त्या दिवाचा प्रकाशाने जसा अंधार दूर होतो तसा भगवान गौतम बुद्ध धम्म संघ तीन रत्नाच्या आशीर्वादाने बोधिसत्वाच्या आशीर्वादाने आमच्या संसारातला दुःखाचा अंधार दूर हो, आमचं अज्ञान दूर हो, या शुभ संकल्पना मनामध्ये घेऊन ते दिवे सोडले जातात. त्याच्या पाठीमागे कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नसते. चलो या आजच्या या कार्यक्रमाबद्दल काय सांगू शकाल? बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त दादर येथे जमलेल्या सर्व बुद्ध प्रेम अनुयायांना सप्रेम जय भीम. या निमित्ताने आज एवढं सांगायचं आहे की इथं दीपोत्सव जो करण्यात आला या वर्षीचा
खूप छान पद्धतीने आणि नियोजन पद्धतीने करण्यात आलेलं आहे आणि आपल्या इकडच्या सर्व बांधवांनी इथं सहकार्य केल्याबद्दल त्याचे मनापासून आभार. सप्रेम जय भीम. वैशाखी बुद्ध पौर्णिमेच्या सर्व बौद्ध अनुयायांना हार्दिक शुभेच्छा. आणि बुद्ध पौर्णिमेचा कार्यक्रम हा अतिशय आनंदामध्ये साजरा होत आहे. हे पाहून आम्हाला खूप आनंद होतोय की दादर मध्ये पहिल्यांदा दीपोत्सव साजरा केला जातोय आणि तोही समुद्रामध्ये. आम्हाला दीपोत्सव साजरा करण्याचा संधी शासनाने उपलब्ध करून दिली, त्यामुळे शासनाचे मी धन्यवाद. सर्वात पहिले सर्वांना जय भीम. सर्वांना बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना बुद्ध पौर्णिमा आणि सर्व बुद्ध व्हावे आणि सर्वांना शुभेच्छा. बोलायचं का? तर बोलूया. गौतम बुद्धाचा संदेश सांगू चला रे. गौतम बुद्धाचा संदेश चालू सांगू चला रे. सप्रेम जय भीम. खूप छान. थँक्यू. इथंच नाही नाही, मला व्हिडिओ क्लोज करायचा आहे ना. मित्रांनो, आजचा व्हिडिओ येथेच थांबवतोय. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर मात्र नक्की करा. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय भीम. थँक्यू. चॅनल एक्सप्लोर विथ MK. विथ MK. हा.